देवाचं खातं, अग्निदेवाचं खातं, हे सर्व खाते त्याच्याकडे, तिथून सूचना होतात तशा प्रकारचा व्यवहार होतो. आपण पाहतो हरविजयमध्ये किंवा कृष्णलीलामध्ये की इंद्राचा कोप झाला, तो गोकुळामध्ये शिळाचा दगडाचा पाऊस पडला इंद्रानं, कारण की गोवर्धनाची पूजा केली, इंद्र देवतेचा अपमान केला. कृष्ण परमात्म्यानं असं संघटन करून गव्याच्या हाताने केलेलं आपण ऐकतो. आणि म्हणून इंद्रदेवतेच्या हातामध्ये वरुण राजा आहे, मेघ आहे, म्हणून त्याने वरुणाला आज्ञा केली की तिथं दगडाचा शिळाचा पाऊस पाड. 7 दिवस असा दगडा शिळाचा पाऊस पाडलेला आहे. पण कृष्ण भगवानाने लीला करून गोवर्धन उचललेली कथा आपल्याला माहित आहे. आणि गोपाळ गाये वासर त्याच्या खाली वाचविले कृष्ण परमात्म्याने, त्याला संरक्षण दिले, ही कथा माहिती आहे. ह्या कथेतून इतकंच घ्यायचं आपल्याला की इंद्राच्या हातामध्ये पावसाचे सूत्र आहेत, उन्हाचे सूत्र आहेत, वायूचे सूत्र आहेत, अग्नीचे सूत्र आहेत, आरोग्याचे सूत्र आहेत, जीवाणू विषाणूचे सूत्र आहेत, रोगराईचे सूत्र आहेत, सर्व त्रिलोक्याचे सूत्र त्याच्या हातात आहेत इंद्राच्या. म्हणून तो तिथे एक दरबार आहे, काय करायचं ठरवितो शुक्राचार्याच्या हाताने किंवा त्या आपल्या तिथं त्यांचा जो गुरु आहे बृहस्पती, त्याच्या हाताने तो निर्णय घेतो. असा स्वर्गातला एक दरबार आहे. पण त्याच्यापेक्षा वैकुंठ लोकांचा एक दरबार आहे किंवा ब्रह्मदेवाचा त्याच्यापेक्षा सत्य लोकातला दरबार आहे. हे ब्रह्मदेव बदलायचा, बदली करायची का दुसरा इंद्र ठेवायचा, हे निर्णय विधीच्या हातात आहे. कोणाच्या? ब्रह्मदेवाच्या. सत्य लोकातला ब्रह्मदेव, ज्यानं 100 जन्म ब्राह्मणाचे करून बिनचूक ब्रह्मकर्म केले, तो सत्य लोकात ब्रह्म काय होतो असतो? ब्रह्मदेव होत असतो, विधी होत असतो. आणि त्याला 100 कल्पपर्यंत आयुष्य असते. आणि इंद्र तशी 14 होती एका दिवसात, त्याच्या एका कल्पात, अशी कथा आहे. म्हणून इंद्र ठेवायचा का बदलायचा हा निर्णय ब्रह्मदेवाच्या सभेत होतो. ब्रह्मदेवाशी किती व्हायचे का जायचे हा निर्णय विष्णूच्या सभेत होतो, शंकराच्या सभेत होतो. एकापेक्षा वरच्या उच्च कोटीच्या सभा आहेत. आणि अवस्था बंद करायची का पुढची चालू करायची हा निर्णय योग्याच्या हातात असतो. ज्याने योग अभ्यास केला, अष्टांग योग, हट्टयोग, लय योग, कुंडलिनी योग, असे योगाचे ज्यानं अभ्यास केलाय आणि सर्व जग पंचभूताचे तंत्र सर्व हातात घेतले, त्याला योगी म्हणाव, महायोगी म्हणाव. मग योग्याच्या हातात अवस्था बदलायचे, ह्या बाकीच्या दरबारात व्यवस्था बदलायचे, लोकातली परलोकातली आपापल्या दर्जाप्रमाणे दरबार आहे. परंतु सर्व दरबार बंधनातल्या लोकांवर चलतील, बद्ध लोकांवर, अज्ञानी लोकांवर, वासना घेऊन आलेल्या जीवावर. पण ह्या बंधनातून मुक्त होण्याचा जो निर्णय आहे तो एका दरबारात होत नाही, एका सभेत होत नाही. हा पराकोटीचा निर्णय, निश्चय हा फक्त संतांच्या दरबारात होतो. बंधनातून मोक्षाकडे जाण्याचा, कल्पनेतून विचाराकडे जाण्याचा, दुःखाकडून भवसागरातून परमात्म्याकडे जाण्याचा हा जो अंतिम निर्णय, अंतिम ठराव आहे, तो संतांच्या सभेत होत असतो. म्हणून संतांच्या सभे एवढी कोणची सभा नाही. विठ्ठल गरीबापेक्षा, श्रीमंतापेक्षा, प्रजेपेक्षा, राजापेक्षा, इंद्रापेक्षा, ब्रह्मदेवापेक्षा नाही विष्णू शंकरापेक्षा सुद्धा संतांचा महिमा अगाध आहे, अगाध आहे. महिमावान आहे संत, आईचे बळ नाही. अनेकाच्या अंगी तपे तीर्थे जगी दाने व्रते, अगाध असा संतांचा महिमा आहे, अगाध ऐसा संतांचा महिमा. झाली बोलायाची सीमा, सीमा संपली महाराज, सीमा रेषा सर्व संतांचा महिमा तो बहु दुर्गम. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. संतांचा महिमा शाब्दिकाचे काम नाही रे.
शाब्दिकाचे काम नाही शाब्दिकाचे काम नाही बहुत गरजा झाली म्हैस गाय बहुत गरजा झाली म्हैस गाय म्हणून संतांचा महिमा कळायला दुर्गम आहे, कळायलाच क्लिष्ट आहे, कळू शकत नाही सामान्य जणाला तो. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. आणि कोणी शास्त्र वाचून पाठ करून शब्दज्ञानाच्या प्रभावाखाली येऊन म्हणेन मी जाणून घेईन शब्दाचा महिमा, त्या संतांचा महिमा ते शक्य नाही. महाराज म्हणतात शाब्दिकाचे काम नुसत्या शब्दाच्या फेकाफेकी करणाराचं काम नाही ते, शब्द ज्ञानाचं काम नाही ते, पंडिताचं काम नाही ते, शाब्दिकाचे काम नाही. शब्दावाल्याला कळत नाही, शब्द सोडून संतांचा महिमा कळतो. शब्दावर आरूढ व्हावा, शब्दाचा अर्थ गिळंकृत करा, आत्मसात करा, शब्द टाकून द्यावा, त्यावेळेला संतांचा महिमा कळतो. शब्दानं नाही कळत. अहो संतांचा महिमा वेद शब्द वाणे ह्याला नाही कळाला. वेदू काय काय न बोली परी येथे नावची नाही घेतली, ऐसे काही जोडले नाही तिने, म्हणून वेदाला सुद्धा कळत नाही. संतांचा महिमा वेदाला अगम्य, वेदाला गम्य नाही, तर मग बाकीच्याची काय कथा सांगता महाराज. असा संतांचा महिमा आहे. बहुदुधार जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. कामधेनू म्हणता येईल का? एखादी गाय भरपूर दूध देते म्हणजे आमची आता ही गाय आणली लय दूध देते, कामधेनूची सारखी म्हणायला तुमची कामधेनू मानता तुम्ही, पण तुमची गाय दूध देते आणि कामधेनू हिची बरोबरी कशी होईल महाराज? पाहू आपण थोडी तुलना करून. गाय दूध